उशीर खूप झालेला आहे. तुमची गावात पदयात्रा झाली. मला काय मी जास्त भाषण करणारा माणूस नाही, मी काम करणार. उपस्थित सुनीताताई बोलते आणि त्यावर बोलते पिंपोडेकरांचे नवीन उमेदवार अमित चव्हाण, चव्हाण, मनोज कोल्हापूर, बाळासाहेब देशमुख, साळुंखे, रावजी कदम, गोरख चव्हाण, विनाश पत्रे, भारतवले, मंगेश शितोळे, राजेश कावके, शिवाजीराव पवार, गणेश लोंढे, अमित रणवरे, प्रशांत पवार, सिंग वाघ यांच्या लोखंडे माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष सावंत उपस्थित. माझ्याकडनं कोणाच्या नावावर घ्यायचे राहिलं असल्यास मी सर्वांची क्षमा मागतो. आणि हा भाग फलटणला जोडला गेलाय. त्याच्या आधीपासून सुद्धा माझ्या वडिलांनी या भागासाठी संघर्ष केला. ते इथून खासदार होते. वसगावांना झेगटापूर, कवटे केंद्र, झेगट, तुमचा उरमोडी, नीरा देवघर या सर्व योजना माझ्या वडिलांनी मंजूर करून घेतल्या. 28 दिवसाची पायी पदयात्रा केली आणि सरकारमध्ये असताना सुद्धा सरकारच्या विरोधात एक संघर्ष करून मतदारसंघाची विकास कामं करून घेतली. दुर्दैवाने काही कमी कालावधी त्यांना मिळाला तरी योजना त्यांना पूर्ण करताना अडचणी झाल्या. योजना मंजूर केल्या, उरमोडी चालू झाली, झेगटापूर चालू झाली आणि आता जी वसना आणि वांगणा योजनेच्या लाभक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाव आहेत. या गावांचा समावेश त्या काळामध्ये करून घेतला. पाण्याची उपलब्धता कशी असावी, काय असावी याचं नियोजन आम्ही माझ्या घरात निश्चित. आणि निवडणूक पड असतील, झड असतील, निवडून येतो माणूस पडतो. जो माणूस लोकांच्यात असतो विजयापेक्षा त्याला लोकांच्या कामं करण्याला गरज असते. मी लोकसभेला पडलो तरी या ठिकाणी आलो, आभार दौरा केला, लोकांच्या कामासाठी या ठिकाणी आलो, लोकांची कामं यातनं घेऊन गेलो, लिहिलेली कामं प्रत्यक्षात मार्गाला लावली, विभागवार लोकांच्या बैठकी घेतल्या, आढावा बैठकी घेतल्या, अधिकाऱ्यांच्या बरोबर बैठकी घेतल्या. 52 टीएमसी साठी संघर्ष करून 52 टीएमसी पाणी संपूर्ण कृष्णा महामंडळाचं फेर नियोजन आपल्याला करावं लागलं आणि फेर नियोजन करून ते पाणी आपल्याला या 52 टीएमसी मिळालं. 52 आणि 90 एकत्र करून 26 गावांना पाणी मिळावं आणि कमी पडलेलं पाणी सुळशी नावाचं धरण महाबळेश्वरच्या पायथ्याशी त्या ठिकाणी अस्तित्वात येतं. ते धुळखात पडलेली फाईल आम्ही ती घेऊन मान्य देवेंद्रजींकडे गेलो. ती फाईल मंजूर करून घेतली, सर्वे झाला. आता ते तिथं जे धरण झालं तर आपल्याला कमीत कमी 2 टीएमसी आपल्याला या गोरेगाव तालुक्याला नव्याने पाणी वाटलं. सुदैवाने या भागाचे जे आमदार आहेत माझे मित्र आहेत, फार पूर्वीपासून माझे मित्र आहेत. आज उद्या 20-25 वर्षापासून माझे दोस्त आणि अतिशय कार्यकर्तृत्व असा आमदार तुम्हाला मिळालं. त्या पलीकडनं फलटणकडनं येणारे आमदार आपले सचिन पाटील, सर्वसामान्यातला आमदार, लोकांच्यातला आमदार. कोणी फोन करा, किती वाजता फोन करा, माहितीला फोन करा, बारशाला फोन करा, कुठल्याही कामाला फोन करा, अधिकारी वर्गात फोन करा, प्रशासन आपल्या दारी घेऊन जाणारा, सर्वसामान्यांच्या मध्ये असणारा अशा 2 दमदार आमदार तुम्हाला आले. आणि दोन्ही आमदारांनी आता मला माहिती सांगितलं हे गावाचा समावेश आपण झेगटापूरच्या काही भागाचा समावेश आपण यामध्ये करूया. निश्चितपणे माहितीदारांनी शब्द दिला, माहितीदार करावी, दिलेला शब्द पाळणार नाही. मला काही शब्द वाठार जिल्हा परिषद गटाचा दोन्ही उमेदवार मोहिते असतील, त्या दोन्ही उमेदवारांना मी सांगणार तुम्ही लोकांच्या सोडून
कोण किती पैसेवाला आहे, कुठला आलाय, काय आहे. पैसेवाला जर असं तर अंबानी टाटा त्या ठिकाणी आमदार मुख्यमंत्री पद पैसेवाल्यावर काम नसतं, लोकांच्यात असावं लागतं, स्थानिक हित असावं लागतं, प्रश्न माहिती पाहिजे असावं लागतं. नाहीतर तळी कुठे शोधायला जर माणूस लांबून बाहेरून यायचा म्हटला तर त्याचा उपयोग काय? खिशात पैसे पण त्याचं तुमची चूल पेटणार आहे का? निवडणुकीला बंडल काढून तुम्हाला एका दिवसात उत्तर मिळेल, पण 5 वर्ष जो संघर्ष करावा लागतो, तुमच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, कधी दुष्काळ पडला तर छावणीसाठी संघर्ष करावा लागतो, अडचणी आल्या तर लोकांच्या डीपी साठी जाऊन भांडावं लागतं. लय मोठी माणसं मी काम करताना कधी बघितलं पैशानं म्हणून तुम्ही आम्ही बघतो आपण सातत्याने राहतो, पण लोकांच्या राहणारी माणसं आपण या ठिकाणी बघितलं. सरपंच या ठिकाणी दादा किती वर्ष त्या ठिकाणी काम करायला, छोट्या छोट्या प्रश्नाला तहसीलदार ऑफिस, जिल्हा परिषदला जाणं किंवा प्रांताकडे जाणं, पोलीस स्टेशनला जाणं, अडचणी जाणारा माणसं आपल्याला पाहिजे. तो लाखे फॉर्च्युनर म्हणून आला तर त्या ठिकाणी आमच्या ठिकाणी आला त्याचा तुमच्या जीवनामध्ये उपयोग काय? माणसं श्रीमंत असलं म्हणजे गुन्हा नाही, पण माणसं माणसातले असतात, माणसाचे प्रश्न सोडवणारे असणार, कायमस्वरूपी माणसाला असावी. निवडणुकीला बजेट करून मी धनाच्या जीवावर, पैशाच्या जीवावर निवडणूक लढवणाऱ्या अशा माणसाला निवडून आपण दिलं तर लोकशाही संपुष्टात. तुमचा एक मत तुम्हाला नशिबाने या देशामध्ये प्रत्येकाला समान एक मताचा अधिकार मिळालाय आणि त्या मताच्या अधिकाराचं सुद्धा आपण वाटोळं करू. ज्या 2 पक्षांनी या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, प्रामुख्याने आज आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने शेतकऱ्याला मोफत बिल दिलेलं असेल, लाईट बिल दिलेलं असेल, केंद्र सरकारने आयुष्यमान दिलेला भारत असेल, मोफत रेशनिंग आज 7-8 वर्ष चालू, पुढच्या 10 वर्षासाठी चालू आहे. त्याचबरोबर किसान सन्मान योजना मागच्या सरकारने आणि आताच्या देवेंद्रजी या सरकारने लाडकी बहीण योजना चालू असताना शिवसेना, भारतीय जनता पार्टी, तिघांचे सरकार, त्या तिघांच्याही सरकारने केलेली ही योजना हे लोकांच्या उपयोग. आमच्या फलटणचं घड्याळ घेऊन या ठिकाणी फलटणचे लोक उभं राहिले, तिकडे आणि किती शिवसेना, कधी तिकडे कुठल्या, कधी तुतारी, कधी कुठल्या पक्षात राम राजे म्हणजे ते काय म्हणतात शेवमिनी कसं असते, त्याच्यापेक्षा आमचे कधी पक्ष बदल तर चालते, कधी कुठल्या गळ्यात टाकून येतं सांगते. 3-3 महिन्याला पक्ष बदल, 3-3 महिन्याला तुतारी घड्याळ शिवसेना, उद्या आरपीआय कुठल्या पक्षात कधी जातात, भाजपच्या मागे लागली होती, माझ्या मागे लागली होती, लोक आम्हाला पक्षात घ्या. साहेबांनी सांगितलं की यांच्या नादाला लागू नका. ही जनतेला, फलटणच्या जनतेने नाकारलेली लोक आहेत, कोरेगावच्या जनतेने नाकारलेली लोक आहेत, यांना परत लोक दारात घेणार नाही. आज तिकडं आलं की घड्याळ, तिकडं आलं की वेगळं चिन्ह, तिकडं आलं की वेगळं चिन्ह, इथे एका कोणाचे होणार नाही. त्यांचा फक्त स्वार्थ एवढाच आहे, या ठिकाणी कुठल्याही पक्षात आमदारकी पदावर पडून गेलं, कुठल्याही पक्षात स्वतःच्या घरामध्ये काहीतरी अडचण, मग त्या खात्याचे मंत्री असताना रामराजे या ठिकाणी तुम्हाला मतदानाला एक विषय खात्याचं 15 वर्ष खातं तुमच्याकडे, 15 वर्ष असताना या उत्तर कोरेगावच्या तुमचं पाण्याच्या रुपया तुम्ही त्या ठिकाणी टाकला. उलटा जर जो लोक निधी मागायला गेली त्यांना त्यांच्या घराला बाहेर काढण्याचं काम केलं, लोकांना अडचणीत असण्याचं काम केलं. जो ज्या मतदारसंघामधून निवडून देतात, आज बिना जोगाचं पाणी 12